मान्यवर हो. नमस्ते प्लीज. मी डॉक्टर संजय गायकवाड, ऑथर, ओरॅटर अँड कॉलेज टीचर. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व मराठमोळ्या माता भगिनींना आणि बांधवांना कोटी कोटी शिवशुभेच्छा देतोय. फेसबुक लाईव्हचं आपलं हे स्पीच आहे आणि या स्पीचची आयोजन जे केलेलं आहेत, मला वाटतं अगोदर एक दोन कॉमेंट्स जर आल्या तर बरं होईल. म्हणजे एम आय ऑडिबल टू यू, विजिबल टू यू ऑर नॉट, एवढं जर मला जर समजलं तर बरं होईल. सो दॅट वी कॅन प्रोसीड. आपला आजच्या ऑनलाईन व्याख्यानाचा विषय आहे शिवछत्रपती एक क्रांतिकारक विचार. भिसे सर, तुम्ही लाईव्ह आलेला आहात. धन्यवाद स्वागत केल्याबद्दल, कारण आयोजक तुम्ही आहात. माझा आवाज मला वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचत असावा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे तर कृपया मला ग्रीन सिग्नल द्यावं, की जेणेकरून आपण वेळेचं जे बंधन आहे ते बंधन पाळणार आहोत. धन्यवाद सर. गुलाबाचं फूल तुमचं सुंदर आहे. ॲक्च्युली द रोज इज द सिम्बॉल ऑफ लव, अँड लव इज एटर्नल इन द युनिवर्स other than any other thing, and you have honored me by that symbol of love, that's rose. आवाज येतोय ना सर माझा? ओके, थँक्यू. तर आपण व्याख्यानाला सुरुवात करत आहोत. पुनश्च मी एकदा माझा परिचय करून देतो. मी प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड, एक शिवप्रेमी आहेत, महामानवांच्या विचारांचा पाईक आहे, आणि आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं मातंग साहित्य परिषद पुणे आणि दलित स्वयंसेवक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. व्याख्यानाचा अर्थातच विषय आहे राजा शिवछत्रपती एक क्रांतिकारी विचार. ज्यांचं बोट धरून आम्ही वक्तृत्वाची ABCD क ख ग घ शिकलोत, ते अखिल भारतीय दलित संसदेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंबादासजी सगट सर, आणि या व्याख्यानासाठी जे अनेक दिवसांपासून माझ्याशी संपर्कात आहेत ते सन्माननीय मातंग साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष धनंजयजी भिसे सर व उपस्थित मान्यवर हो. आज 19 फेब्रुवारी 2021 आहे. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवरायांचा जन्म किल्ले शिवनेरीवरती झाला, आणि आज 2021 म्हणजे जवळजवळ 4 शतक या ठिकाणी होऊ पाहत आहेत. तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये शिवरायांचा जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात, उत्साहात आणि दणक्यात आणि जल्लोषात साजरा केला जातो आहे. खरं तर शिवछत्रपती हे एक व्यक्तिमत्व राहिलेलं नाहीत, तो एक विचार आहे, आणि त्या विचारावरती आज मी प्रकाश टाकणार आहे. जेव्हा जेव्हा राजा शिवछत्रपती तुम्हाला आम्हाला समजून सांगितले जातात, तेव्हा तेव्हा होतं काय की राजांचा घोडा, राजांची तलवार, राजांची ढाल, राजांची वाघनखे, त्या शाहिस्तेखानाची बोटे, हे पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. होय, बरोबर आहे, शारीरिक कसरत ही अत्यंत महत्त्वाची आहेच, परंतु त्याच्या मुळाशी जर काय असेल तर तो एक क्रांतिकारी विचार आहे. आणि मला असं वाटतं की आज तो विचार समजून घेण्याची काळाची गरज आहे. शिवाजी, 3 अक्षरे, शिवाजी, नावासारखं नाव, पण जे रसायन आहेत ते रसायन अजब आहेत. ते रसायन त्या नावाचं नाही आहेत, तर ते शिवाजी या व्यक्तीचं आहे. तसं पाहायला जर गेलो आपण तर मी राजांची विभागणी 3 प्रकारांमध्ये करेल. एक परंपरेने झालेले राजे, दुसरे राज्य निर्माते, आणि आणखी पुण्यवान राजे सुद्धा यामध्ये होऊन गेलेले आहेत. परंपरेने राजे म्हणजे सम आर बॉर्न ग्रेट, राज्य निर्माते म्हणजे सम अचीव ग्रेटनेस, होय की नाही. आणि जे पुण्यवान होऊन गेलेत राजे जगामध्ये, ती संख्या आहेत, अगदी नल, युधिष्ठिर, भोज, विक्रमादित्यापर्यंत आहेत. परंतु शिवरायांचं जर राज्य बघितलं तर जेव्हा औरंगजेबासोबत आपण त्या शिवरायांच्या राज्याची तुलना करतो,
तेव्हा औरंगजेबाच्या एखाद्या सुभ्याप्रमाणे ते राज्य आहे. आणि औरंगजेब हिंदुस्थानचा शहेनशाह, आलमगीर, जहांपना, परंतु डोळ्यामध्ये खुपतंय ते राज्य. कारण औरंगजेबाला हे ज्ञात आहे, हे माहीत आहे की आदिलशहाचं राज्य हे आदिलशहाचं आहे. निजामशहाचं राज्य हे निजामाचं आहे. कुतुबशहाचं राज्य हे कुतुबशहाचं स्वतःचं राज्य आहे. आणि मोगलांचं राज्य तर माझंच आहे, मीच सम्राट आहे. परंतु औरंगजेबाला हे ज्ञात होतं की शिवरायांचं राज्य हे शिवरायांचं नाही, ते सर्वसामान्य जनतेचं स्वराज्य आहे. आणि सर्वसामान्य जनतेला हा विश्वास केव्हा दिला गेला, तर शिवाजीला त्या सिंहासनावरती बसायचंय, 32 मन सोनेरी सिंहासनावरती, रायगडावरती. म्हणून ते नाहीत, तो विश्वास दिलेला आहे शिवरायांनी. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अंबादासजी सगट सर, दादासाहेब सोनवणे सर, धनंजयजी भिसे, मी जेव्हा चौथीला होतो तेव्हा एक कविता होती आणि त्या कवितेचं ध्रुपद असं होतं, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवील राई राई एवढ्या. बघा हा. आणि छोटासा मुलगा आहे, त्याच्या हातामध्ये शमशेर आहेत आणि घोड्यावरती काही स्वार आलेले आहेत, घोडेस्वार, दाढी मिशा आहेत आणि शमशेरधारी आहेत ते. आणि त्यांना तो छोटा मुलगा अडवून म्हणतोय काय, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवील राई राई एवढ्या. त्या मुलाला म्हणायचं काय आहे की हे राज्य जे आहे ते शिवबाचं राज्य आहे, ते माझ्या शिवबाचं राज्य आहे, ते माझं राज्य आहे. तुम्ही जर पुढे जाल तर मी तुमच्या चिंधड्या उडवील. आणि तो छोटा मुलगा म्हणतोय कुणाला, तर म्हणतोय दस्तूर खुद्द शिवरायांना म्हणतो आहे. हे असं का, तर त्याने शिवरायांना पाहिलं नव्हतं. शिवराय दिसतात कसे, कारण व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ना तेव्हा, ट्विटर इंस्टाग्राम पण नव्हतं, प्रिंट मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. आणि त्यामुळं शिवराय नेमके दिसतात कसे हे त्या मुलाला माहीत नव्हतं. परंतु शिवराय हा विचार त्याला ज्ञात होता. शिवरायांचा विचार मनामनात, आणि शिवरायांचा विचार हा घराघरात त्या काळी पोहोचला होता. म्हणून तो विचार या ठिकाणी महत्वाचा आहे. आता हेच बघा की शिवरायांचं कर्तृत्व हिमालयासारखं उत्तुंग आणि उदात्त कर्तृत्व समजून घेत असताना महामानव भारावून गेलेले आहेत. अनेकांनी त्यामधून प्रेरणा घेतलेल्या आहेत आणि त्या प्रेरणा घेऊन अनेक, आता मी या मातंग साहित्य परिषद पुणे या फेसबुक पेजवरती लाईव्ह आलेलो आहे. म्हणून मी एक दाखला या ठिकाणी देऊ इच्छितो की जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव. या शब्दामध्ये क्रांतीचा अर्थ लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी समजून सांगितला. आणि अण्णाभाऊंनी एक स्टॅलिनग्रामचा पोवाडा लिहिला आणि तो पोवाडा नंतर रशियामध्ये अनुवादित झाला. तो पोवाडा जेव्हा रशियात अनुवादित झाला तेव्हा त्या पोवाड्यामुळं रशियन लोक भारावून गेलेत. इतके भारावले की तो पोवाडा घराघरांमध्ये आणि शाळांमध्ये गायला जाऊ लागला, वाचला जाऊ लागला, कारण तो अनुवादित झाला होता. आणि मग त्या रशियन लोकांना अण्णाभाऊंच्या या साहित्याची भुरळ पडली. त्यांना त्या ठिकाणी बोलावलं आणि बोलावल्यानंतर जेव्हा अण्णाभाऊंनी मनोगत त्या चौकामध्ये लाखोंच्या जनसमुदायासमोर व्यक्त केलं, त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी एक विचार व्यक्त केला. आणि तो विचार असा होता की माझ्या देशामध्ये एक असा राजा होऊन गेला की दीनदुबळ्यांना हक्क देणारा, दीनदुबळ्यांना अधिकार देणारा राजा होऊन गेला. आणि त्या राजामुळं मी आज रशियामध्ये येऊ शकलो आणि त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नंतर शिवरायांचं चरित्र रशियन लोकांना, प्राध्यापक चेलिशेव नावाचे प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकांना त्यांनी कथन केलं आणि प्राध्यापक चेलिशेव यांनी शिवरायांचं चरित्र हे रशियन भाषेमध्ये अनुवादित केलं. याचा अर्थ साता समुद्रापल्याड छत्रपतींचं जे चरित्र गेलेलं आहे त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचा एक फार मोठा सिंहाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. ते विचारामुळे गेलेलं आहे. ते विचार महत्वाचे आहे. आणि मला या ठिकाणी सांगायला आवडेल की हे विचारांची जो सुरुवात झालेली आहे, शिवाजी महाराजांचं जे उत्तुंग आणि उदात्त हिमालयासारखं नेतृत्व जे आहे ते 19 फेब्रुवारी पासून सुरू झालेलं नाही.
मग केव्हापासून ते सुरू झालंय? तर ज्या वेळेला माँसाहेब जिजाऊंना दिवस गेले होते तेव्हापासून. शिवरायांचं शिवभारत नावाचं कवींद्र परमानंदानं लिहिलेलं एक चरित्र आहे आणि त्या चरित्रामध्ये जिजाऊंच्या डोहाळ्यांचे अप्रतिम वर्णन कवींद्र परमानंदानं केलेलं आहे. कवींद्र परमानंद हा विद्वान आहे, शिवरायांच्या पदरी आहे आणि शिवरायांच्या आदेशाने त्याने ते शिवचरित्र लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये कवींद्र परमानंद असं म्हणतोय की जिजाऊंना डोहाळे लागले होते. म्हणजे त्या डोहाळ्यामध्ये क्रांती आहे, त्या डोहाळ्यामध्ये यल्गार आहेत, त्या डोहाळ्यामध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा आहे. तो परमानंद असं लिहितो की जिजाऊंना डोहाळे लागले होते की पर्वतांवरती चढून जावे. जिजाऊंना डोहाळे लागले होते हत्तीच्या पाठीवर बसावे. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते वाघाच्या पाठीवर बसावे. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते सोन्याच्या सिंहासनावर स्थिरपणाने आसीन व्हावे. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते की शुभ्र छत्र धरली जावीत, डोईवरती शुभ्र छत्र धरली जावीत. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते ध्वज उंच 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 फडकवावा. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते सुंदर चौऱ्या ढाळल्या जाण्याची व्यवस्था करावी. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते नगाऱ्यांचा आवाज ऐकावा. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते युद्धकर्मे करावीत. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते ढाल, तलवार, धनुष्यबाण, चिलखत ही युद्ध साधने धारण करावीत. किल्ले जिंकून घ्यावीत, विजयश्री प्राप्त करावीत, मोठमोठी दाने द्यावीत, नीतिमूल्यांवर आधारित धर्माची स्थापना करावी. बघा, म्हणजे ज्या आईचे डोहाळे क्रांतीचे, त्या मातेच्या पुत्राचा झेंडा फडकणार तोही क्रांतीचाच. आता जिजाऊ साहेबांना अशा प्रकारचे डोहाळे का लागले होते तर त्यांच्या माहेरची पार्श्वभूमी तशा प्रकारची होती. लखुजी राणीचे आणि म्हाळसा राणी आणि आजूबाजूची परिस्थिती, तर शहा पातशहा हे जिंकणारे होते आणि लढणारे जे होते ते सामान्य लोक होते. आणि म्हणून जिजाऊंचे डोहाळे या शिवरायांच्या रूपात बाहेर आलेले आहेत. म्हणून एक कवी असं म्हणतोय की धन्य धन्य तू जिजाऊ माता, तूच पाहिले क्रांतीचे डोहाळे. तुझ्याच चरणी ठेवून माता साजरे केले स्वराज्याचे सोहळे, स्वराज्याचे सोहळे. खरं तर हा विचार समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शिवराय म्हटल्यानंतर ढाल, तलवार वगैरे वगैरे तो भाग आहेच, नाही असं नाही. परंतु शिवरायांच्या प्रत्येक कृतीचं जे अधिष्ठान होतं ते वैचारिक अधिष्ठान होतं. वाघनखे दिसतात अफजल खानाची आणि काही शाहिरांनी वेगळ्याच पद्धतीने शिवाजी महाराज मांडलेले आहेत. एक पोवाडा मला आठवतो, त्या पोवाड्यामध्ये तो शाहीर असं म्हणतोय, खानाच्या भेटीसाठी शिवरायांनी एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महला. आता हे बाकीचं ठीक आहे, यामध्ये यमक जुळतायत. डौलत डुलत मध्ये अनुप्रास पण येतो आहे, परंतु खान काही डौलत डुलत आलेला नाही. त्याला काही महाबळेश्वरवरती थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम करायचा नव्हता किंवा सनराईज सनसेट पॉइंट्स पाहायचे नव्हते. खान हा कसलेला सेनानी होता. आणि खानाची पार्श्वभूमी जर बघितली तर ती पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे तर त्यांनी शहाजीराजांना 148 मध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याने शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजांचा कप्ताने म्हणजे मारण्यामध्ये त्याचा हात आहे. त्यानंतर राजांना भेटीला बोलावून त्यांना आलिंगन देऊन ठार मारण्यामध्ये तो तरबेज आहे. खान सहज आलेला नाही त्या ठिकाणी. मग कसा आलाय? तर या ठिकाणी शिवरायांचा एक क्रांतिकारी विचार आहे. म्हणजे असं म्हणायला बरं वाटतं डौलत डुलत आला, तो काही डौलत डुलत आलेला नाहीये. तर येथे शिवरायांची ताकद जी आहे, ती ताकद कोणती आहे? ती आहे विचारांची ताकद आहे. म्हणजे येथे खानाचे काही सैनिक खानाला असं म्हणाले होते, गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन हमें इसमें सरासर धोखा नजर आता है. ये शिवाजी, इसने अब तक किसी के आगे सर नहीं झुकाया, सूरमा है, बहुत बहादूर है. आणि खान खवळला ना त्या सरदारांवरती की सरदार माझे आणि तो सूरमा आहे, बहादूर आहे म्हणतात. आणि खान म्हणाला
हाँ, तुम बहुत ही तारीफ करो उस शिवा की, लेकिन तुमने अफजल खां की ताकत को अब तक समझा ही कहाँ है। अफजल खान के दौड़ते हुए घोड़ों के टापों के नीचे कर्नाटक ने आखिरी सांस ले ली। जब शैतान भी मेरा गुस्सा देखता है तो वो भी कांप उठता है, तो शिवाजी किस झाड की पत्ती है। परंतु त्याच्या लक्षात आलं की नाही, जायचं नाही. परंतु येथे चाल खेळलेली आहे मासाहेब जिजाऊंनी. जिजाऊंनी स्वतः खानाच्या छावणीत जाऊन भेट घेतलेली आहे. तुम्ही म्हणाल पुरावा काय? तर हेनरी रेविंग्टन आणि रेडॉल्फ टेलर या दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी राजापूरहून 10 डिसेंबर 1659 रोजी इंग्लंड कंपनीस लिहिलेले पत्र. आणि मग येथे काय केलं, तर येथे जिजाऊ साहेबांनी शब्द दिला खानाला की राजे तुम्हाला घाबरलेले आहेत. आणि खानानं काय केलं होतं, सगळीकडनं लूटमार वगैरे वगैरे सुरू केली होती. त्यांना वाटत होतं की एक बार शिवा मेरे सामने आ जाए. परंतु येथे विचार बघा, शिवाजी महाराजांचा विचार, तो विचार महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी येथे काय केलं, ती खानाची ताकद होती लोखंडी पहार वाकवण्याची, पुन्हा ती सरळ करण्याची. आणि काही बखरकार तर असं म्हणतात की तोफेची गाडी एकटा उचलायचा. आणि मग त्याच्या बरोबरीचा संभाजी कावजी कोंडाळकर घेतलेला आहे. विचार बघा, विचार. संभाजी कावजी कोंडाळकर त्याच्या बरोबरीचा घेतलेला आहे. आणि दुसरा, संभाजी कावजी कोंडाळकर भेटला कुठे? असाच एका यात्रेत भेटला. आणि यात्रेमध्ये त्याला सांगितलं, येतोस का, येतोस का, आमचा होतोस का? काय करायचं तर काय नाही, खायचं प्यायचं, कोणी आडवा आला तर त्याला आडवा करायचा. आणि जीवा महाला लग्नाच्या वरातीमध्ये भेटला. 9 हात लांब असणारी अंतरावरती एखादी वस्तू जर असेल तर डोळ्याची पापणी लवती न लवती तोच त्या वस्तूचा, भक्ष्याचा वेध घेणारा तो जीवा महाला. म्हणून सय्यद बंडाला जोडी जीवा महाला ठेवलाय आणि अफजल खानाला जोडी तर संभाजी कावजी कोंडाळकर आहेत. येथे विचार काय आहे माहितीये? फक्त खानाला ठार करायचा विचार नाहीये. अली आदिलशहाकडं अशा सरदारांची कमतरता नव्हती. तर काय करायचं होतं, खानाला प्रतापगडावरती बोलवायचं होतं आणि 3 ठिकाणी सैन्य विभाजित करायचं होतं. कुठे? एक वाईला, कारण वाईचा तो सुभेदार होता. दुसरं गडाच्या पायथ्याशी, आणि तिसरं त्या माचीवर. येते का लक्षामध्ये? म्हणजे 3 ठिकाणी या सैन्याची विभागणी त्यांना, शिवरायांना त्याची करायची होती. खान एकटा मारणं हे नाही, तर 12,000च्या फौजेसकट खान मारणं, हा शिवरायांचा हेतू या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण जर खानाला जर मारलं तर संपूर्ण ठिकठिकाणी पेरून ठेवलेले नेतोजीच्या, कान्होजीच्या नेतृत्वाखालचे जे सैनिक आहे ते हर हर महादेवाचा गजर करून तुटून पडणार होते. मग खानाला एकटं मारणं हा उद्देश नव्हता. आता काही लोक या ठिकाणी म्हणतात पहिला वार खानानं केला की शिवरायांनी केला. आता तो जर विचार करत बसला तर भजन करणं योग्य ठरत राहिलं असतं. परंतु वार खानानंच केलेला आहे. शिवराय त्यातनं बचाव, तो प्रसंग मी तुम्हाला सांगत नाही. म्हणजे तो वीर रसातला प्रसंग, मला तो विषय नाही. क्रांतिकारी विचार हा महत्वाचा आहे. आणि खानाला जेव्हा ठार केलेलं आहे तेव्हा काय केलंय शिवरायांनी? महाबळेश्वरला जाऊन थंड हवेच्या ठिकाणी ते आराम करत बसले नाहीत, एन्जॉय करत बसले नाहीत. एखादा IAS IPS झाल्यानंतर जसा महिनाभर सुट्टी काढतो तशा पद्धतीनं 18 दिवसात 100 मैलांचं अंतर कापून काढलेलं आहे आणि पन्हाळा ताब्यात घेतलेला आहे. नंतर कोल्हापूर जवळच रुस्तमा जमाचा पराभव केलेला आहे. आणि विचार बघा, जेव्हा खानाचं मस्तक राजगडावरती पाठवलं आऊसाहेबांना, जेव्हा ते तबक त्यांच्या समोर धरलं गेलं आणि जेव्हा त्या तबकावरचं आच्छादन बाजूला केलं गेलं, सर्वांचे श्वास त्या ठिकाणी स्तब्ध झालेले आहेत. आणि ते पाहिल्यानंतर आऊसाहेबांच्या लक्षात आले की खान हाच तो खान ज्याने शहाजीराजांना कपटानं अटक केली, पायामध्ये बेड्या ठोकल्यात. थोरले पुत्र संभाजीराजांच्या हत्येमध्ये याचा हात आहे. हाच माझ्या शिवबाच्या जीवावर उठलेला आहे. तरीही जिजाऊ साहेबांनी काय आदेश दिला? खान काही झाला तरी सेनापती होता. खान आता नाही, खानाचा आता मृत्यू झालेला आहे. आणि मृत्यूनंतर आपलं खानासोबत वैर सुद्धा संपलेलं आहे. मृत्यूनंतर दुश्मनाशीही वैर संपतं, हा संदेश देणारी जिजाऊ तुम्हाला आम्हाला समजून घ्यावी लागेल. आणि पुढचा आदेश होता जिजाऊंचा
की राजांच्या आज्ञेप्रमाणे गडाच्या वेशीत खानाच्या मस्तकाचं दफन करा. म्हणजे ही जिजाऊ हा जो विचार आहे, हा विचार कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. विचाराविषयी मी बोलत असताना E.H. कार नावाचा एक इतिहासकार आहे. तो इतिहासकार असं म्हणतो की ऐतिहासिक सत्य आपल्याकडे निखळ प्रमाणामध्ये म्हणजे सत्य स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत येत नाही. मग ती कशी येतात? तर जो विचार करतो, जो लिहितो, त्या लिहिणाऱ्याच्या लेखणीतनं परावर्तित होऊन येतात. आणि म्हणून आज शिवरायांना वेगवेगळ्या अंगांनी पाहणारे लोक आहेत. शिवजयंती सुद्धा 2-2 वेळेला साजरी केली जाते. 19 फेब्रुवारी 1 आणि तिथीप्रमाणे 1. आणि रंगवून रंगवून सांगितलं जातं की शिवराय हे याच्या विरोधात होते, त्याच्या बाजूने होते, त्याच्या बाजूने होते, याच्या विरोधात होते. मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की शिवरायांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी उभा छाटून काढला. तो ब्राह्मण होता, तो खानाचा वकील होता. मग ब्राह्मणांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, आहेत, असं या मुद्द्यावरनं काही इतिहासकारांनी, काही व्याख्यात्यांनी तर्क काढलेला आहे. काहींचं म्हणणं आहे की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आणि लढले कुणाच्या विरुद्ध? निजाम, कुतुबशहा, आदिलशहा, औरंगजेब म्हणजे मोगलशहा यांच्या विरोधामध्ये ते लढले. मुसलमानांच्याच विरोधात लढले ना. मग मुसलमानांच्या विरोधात होते शिवराय. हा दहशतवाद असाच संपवावा लागेल, हाही विचार पुढे येतो आहे. म्हणजे हे जे दोन विचार आहेत, हे दोन विचार कसे आहेत बघा. एवढंच नव्हे तर शिवरायांनी रांझाचा पाटील मगरूर आणि मस्तवाल त्याचे 2 हात आणि 2 पाय कलम केले, कारण शेतकऱ्याच्या पुरीवरती त्याची नजर फिरली. त्यानंतर मुधोळचा बाजी घोरपडे, तोही मराठा आहे. मग मराठ्यांच्या विरोधात होते का? मला सांगायचा एकच मुद्दा आहे, ते कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या, कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नव्हते, तर स्वराज्य स्थापनेसाठी जे जे आड येतील त्या सर्वांना त्यांना आडवं करायचं होतं. भगव्याखाली जो आला 18 पगड जाती आणि विविध जातीचे आणि विविध धर्माचे, कारण अनेकांनी ती यादी दिलेली आहे की मुस्लिम धार्जिणे छत्रपती शिवराय कसे, यासाठी मोठी यादी या ठिकाणी फिरते आहे. मला सांगायचा मुद्दा एकच आहे की जे जे त्यांच्या भगव्याखाली आणि स्वराज्य स्थापनेखाली सोबत आले, त्यांना सोबत घेऊन ते गेलेले आहेत. आणि त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. म्हणजे मराठा म्हणजे आजच्या रेफरन्सनं आपण जो मराठा म्हणतो, जात म्हणून नव्हे तर तो प्रांत म्हणून होता. म्हणजे जिजाऊ आणि शिवराय यांचा जो भगवा आहे, अर्थात आणखी तो भगवा तुकारामांचा की तथागतांचा, हाही वाद त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु त्या भगव्याखाली त्यांच्या जे जे आलेत, स्वराज्यासाठी जे जे लढलेत, त्यांना सोबत घेऊन आणि जे जे विरोधात गेले त्यांना गाडून, अशा पद्धतीची फिलॉसॉफी शिवरायांची या ठिकाणी आहे. आणि तोच क्रांतिकारक विचार त्यांच्या मनामध्ये मासाहेब जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी रुजविला आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. शिवप्रेमींनो, शिवराय हा एक प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. तो ऊर्जेचा स्रोत का आहे? तर जगामध्ये राजे किती झालेत? मोजदाद नाहीत. लढले कशासाठी? ऐश्वर्यासाठी, संपत्तीसाठी, प्रांतासाठी, होय की नाही? आणि मग लढता लढता काही गेलेत, परंतु हे लढत असताना फक्त मरणासाठी, कोणत्या राजासाठी जर सैनिकांची मांदियाळी निर्माण झाली असेल फक्त मरणासाठी, तर ते फक्त राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आहे. जगज्जेत्या राजांचा जेव्हा जेव्हा विषय निघतो, तेव्हा तेव्हा नेपोलियन बोनापार्ट आणि अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे सिकंदर यांचा विषय निघतो. परंतु या दोघांना दारूचं व्यसन होतं. परंतु सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नसणारा, सर्वात नीतिमान, सर्वात चारित्र्यसंपन्न आणि जनतेच्या हृदयावरती अधिराज्य गाजविणारा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते, कारण त्यांचे विचार तसे होते. कारण विचार जर पेरला तर त्यातनं कृती उगवते.
कृती पेरली की सवय उगवते आणि सवयीतून चारित्र्य उगवत असतं आणि चारित्र्यातून राष्ट्राची निर्मिती होत असते. विचार काय होता मग शिवरायांचा, की अरे हा जो औरंगजेब आलेला आहे, हा औरंगजेब स्वतःला तुर्की समजतो आहे. तो या ठिकाणी यतदेशीय समजत नाहीये. म्हणजे या देशातला मूळचा रहिवासी समजत नाहीये. तो स्वतःला जेता समजतो आहे. जेता. जेता म्हणजे विजेता. आता तुम्ही बघा, येथे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. कर्नाटकामध्येही काही भाग स्वराज्याचा होता. तामिळनाडूमध्येही होता. म्हणजे तो प्रदेश जेता आहे. मी त्या प्रदेशाचा विजेता आहे. ही भावना कधी शिवरायांच्या मनामध्ये नव्हती. परंतु औरंगजेब म्हणजे जवळजवळ पूर्ण हिंदुस्थानवरती ज्याची सल्तनत होती, त्याच्या डोक्यामधला विचार काय होता, की मी येथे जेता आहे आणि ऑल अदर नाईट्स सरदार आर सबऑर्डिनरी टू मी. सगळे माझ्या दृष्टीने या ठिकाणी दुय्यम आहे, असं त्याचं मत होतं. परंतु तसं शिवरायांचं नाही. शिवरायांचं म्हणणं होतं की यतदेशीयांचं राज्य स्थापन झालं पाहिजे, सामान्य जनतेचं राज्य स्थापन झालं पाहिजे. हा विचार महत्वाचा आहे. त्या विचारासाठी, शिवराय या व्यक्तीसाठी नाही, शिवराय म्हणजे जिजू जागृत जगतीतले, हा परमानंदांचा एक श्लोक आहे. म्हणजे जागृती आहे, जागृती. आणि ती जागृती जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी शिवरायांमध्ये रुजविली होती. तुम्ही बघा ना, किती किती सरदार मावळे मरणासाठी तयार झालेत शिवरायांसाठी. शिवरायांसाठी काय, शिवराय या विचारासाठी, तर त्या विचारासाठी. कारण सत्यशोधक असेल, बोधिसत्व असेल, शिवराय असेल, हे जे विचार आहेत, पुढे बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई ज्योतिराव फुले, अगदी भगतसिंह, चंद्रशेखर, राजगुरू, अशफाक उल्ला खान पर्यंत हा विचार आपण समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, आता दुसरा विचार बघा. अफजल खान वधाचा परिणाम म्हणून काय झालं, तर सिद्दी जौहर आला. आता अफजल खान आणि सिद्दी जौहर याच्यामध्ये आक्रमण कुणाचं मोठं होतं, तर सिद्दी जौहरचं मोठं होतं. कारण अफजल खान वधाचा परिणाम म्हणजे सिद्दी जौहरचं आक्रमण होतं. आणि अफजल खानाला स्वतःचं रणांगण निवडता आलं नाही, पण सिद्दी जौहरने ते स्वतः रणांगण निवडलेलं आहे. आणि सिद्दी जौहरनं आणखी काय केलंय बघा, पन्हाळ्याला वेढा तर घातला, परंतु शेजारी विशाळगडालाही वेढा घातलेला आहे. आणि वेढा इतका करकच्चून आवळला की गडावरून खाली कोण येईल, तर फक्त पाणी, पाऊस, आणि वरून खाली कोण जाईल, तर फक्त हवा. चिटपाखरू सुद्धा वरून खाली किंवा खालून वरती जाऊ शकत नव्हतं. म्हणजे सिद्धीला त्याचे मार्क्स, त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय द्यायलाच पाहिजे. आणि तब्बल 4 महिने शिवाजी महाराज क्वारंटाईन राहिलेत. आपल्याला 4 तास सुद्धा क्वारंटाईन कोरोनाच्या काळामध्ये राहवत नाहीयेत. पुन्हा आता कोरोना येतोय, त्याची भीती पुन्हा येते, आणि म्हणूनच ही शिवजयंती आपण ऑनलाईन साजरी करतो आहे. तर त्यावेळेला परिस्थिती अशी होती की नेतोजी पालकर येईल, नेतोजी आला 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 तसा माघारी गेला. सैन्य अपुरं पडलं, फौज अपुरी पडली. शिवरायांना वाटलं की आता पाऊस तरी माझ्या मदतीला येईल. पाऊस धो 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 पाऊस आला, परंतु तो पाऊसही गेला. सिद्धीचं सैन्य आणखी जागृत राहिलं. आणि त्यावेळेला शिवरायांकडे एक सामान्य मावळा आला, सामान्य मावळा. त्याचं नाव होतं शिवा काशीद. जातीवरती बोलायला नको, परंतु अभिमानाची गोष्ट आहे म्हणून सांगतोय की न्हावी जातीचा हा शिवा शिवरायांकडे आला. दाढी होती, शरीरयष्टी तशीच होती, दिसायला राजबिंडा होता. आणि म्हणून शिवरायांना तो म्हणाला की मी जातोय सिद्धीला भेटायला. परंतु शिवराय म्हणाले नाही, कारण सिद्धीची भेट म्हणजे प्रत्यक्ष यमराजांची भेट. परंतु तो इरेला पेटला. कारण त्याचं म्हणणं काय होतं, त्याचं म्हणणं एकच होतं की महाराज, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणजे शिवराय हा जो लाखाचा पोशिंदाचा जो विचार आहे तो जगला पाहिजे, तो क्रांतिकारक विचार आहे. आणि म्हणून दिवस ठरलेला आहे, वरून स्वार आलेला आहे, निशाण घेऊन, पांढरं निशाण घेऊन. पांढरं निशाण म्हणजे तहाचं निशाण. आणि तेव्हा वदंता पसरली सिद्धीच्या सैन्यामध्ये की शिवराय शरण येत आहेत. थोडंसं गाफील झाले, आणि मग नंतर तो
शिवाकाशीची एक पालखी आणि शिवरायांची एक पालखी. परंतु त्या पालखीत बसण्यापूर्वीचा प्रसंगही मजेशीर आहे. म्हणजे हृदयावरती कोरून ठेवणारा असा तो प्रसंग आहे. जेव्हा शिवरायांनी संदूक उघडली आणि त्याला सांगितलं, अंगरखा परिधान कर, तो चोळणा कस. अंगरखा परिधान केला, चोळणा कसला. शिवरायांनी स्वतः त्याला दुशेला बांधला, त्याच्यामध्ये रत्नजडीत तलवार खोवली, कट्यार सुद्धा खोवली, डोईवरचा जिरेटोप त्याच्या डोक्यामध्ये टाकला, गळ्यातला कंठा टाकला आणि कशावर जर भुलला नाही तर तो कंठ्यावरती निश्चित भुलेल. आणि नंतर म्हणाले, चढाव घाल. चढाव म्हणजे जोडे. परंतु चढाव घाल म्हटल्याबरोबर शिवाकाशीच्या डोक्यामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये मुंग्या थया थया नाचल्यात की अरे, ज्या जोड्याजवळ बसायची आमची लायकी नाही ते जोडे आम्ही परिधान करू. त्याने तिथे जोडे, शिवरायांचा आदेश आला, जोडे परिधान करावे लागतील आणि नंतर त्याने ते जोडे छातीला कवटाळले, त्याच्यावरती अश्रूंनी अभिषेक केला. शिवराय खवळलेत की रडका शिवाजी, आणि आलिंगन दिलं. कारण शिवरायांना माहित होतं ही शेवटची भेट आहे, यापुढे भेट होणे नाही. आणि तेव्हा शिवाकाशीतनं बघितलं की शिवरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्यावेळेला तो शिवाकाशीत शिवरायांना म्हणतोय की राजा, माझ्यासारख्या सैनिकासाठी, मावळ्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. तुमच्या डोळ्यातील एकेका थेंबासाठी एक एक मरण पत्करील. आणि गेला तो. गेला तो कायमचाच गेला ना. का गेला? तर त्याला काही आमदारकी पाहिजे होती, खासदारकी पाहिजे होती? काहीच नाही. कारण सिद्धी जोहरकडे गेल्यानंतर सिद्धीच्या लक्षात आले की हा शिवा नाहीत. आणि त्यावेळेला सिद्धी जवळ गेला आणि त्याने विचारले की मरने से पहले आखरी बार पूछ रहा हूं, क्या बता तू ही शिवाजी है? आणि तो म्हणतो की हा, मैं ही शिवाजी हूं. नंतर तलवार उपसली म्यानातनं आणि पूर्ण ताकदीनिशी, शक्तीनिशी त्याला ठार करण्यात आलेला आहे. आणि तेव्हा शिवाकाशीत म्हणतोय की अरे, जगताना जरी शिवाकाशीत म्हणून जगलो तरी मरताना म्हणून शिवाजी महाराज म्हणून मरतोय. म्हणजे हा विचार मनामध्ये रुजवला. बरं, याच घटनेचा दुसरा भाग बघा ना. सिद्धी जोहरनं आदेश दिला, मसूद पीछा करो शिवा का, कही भागणे ना पाय. आणि मसूदचं 5,000 ताज्या दमाचं सैन्य आणि शिवरायांसोबत 600 मावळे. मजल दर मजल दोघातलं अंतर कमी होतंय. गजापूरच्या खिंडीमध्ये, ज्याला घोडेखिंड असंही म्हटलं जातं किंवा गजापूरचा घाट असंही म्हटलं जातं, तेथे जेव्हा ते आलेत तेव्हा बाजीप्रभू म्हणालेत की तुम्ही विशाळगडाकडे कूच करा, मी 300 मावळे घेऊन येथे थांबतो. आदरणीय सगट सर, भिसे सर, सोनवणे सर, तुम्ही जर मला विचारलं या 300 मावळ्यांची नावं सांगा, तर माझ्यासारख्या इतिहासप्रेमीच्या कानावरती नाहीत, इतिहासाच्या पानावरती ही नावं नाही. फक्त बाजीप्रभू देशपांडे एवढं एक नाव माहीत आहे. मग ही कशासाठी ती लोक थांबली होती? शिवराय या व्यक्तीसाठी थांबली होती का? तर शिवराय हा जो विचार आहे त्या विचारासाठी ती तिथे थांबली. आणि त्यांना माहीत होतं की आपण मरणारच आहोत. जिंकण्यासाठी थांबलेली नव्हती, फक्त मरणासाठीच थांबलेली होती. आणि ही घनघोर लढाई, युद्ध म्हणूया आपण त्याला, तब्बल 7 तास चालू होतं. आणि त्यांची दौड वगैरे सर्व जर एकत्र करून जर बघितलं तर 21 तासाचा हा कालावधी होता. 21 तास. आणि एवढा विषम सामना कधी झालाच नाही ना. आणि घोडेखिंडच का निवडली तेथेही विचार आहे की खुल्या मैदानावरती 300 विरुद्ध 5,000 तास, अर्ध्या तासात कार्यक्रम खतम होईल ना. आणि म्हणून घोडेखिंड निवडलेली आहे. कुणाचा हात नाही, कुणाचा पाय नाही. कुणी तर मारुतीला शेंदूर फासल्यागत पूर्ण रक्तानं न्हावून निघालेला आहे. परंतु त्यातील प्रत्येक मावळा जणू त्या ठिकाणी असं म्हणत होता की कापली नसनी नस आमची, तर उडेल धार लाल रक्ताची, नि फाडली छाती आमची, तर दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची. आणि आता येथे आणखी दुसरा भाग बघा. शिवराय जे विशाळगडाकडे कूच करतायत, पण विशाळगडाला वेढा आहे. आणि तेथे कोणाचा वेढा आहे? तर तेथे सुरव्यांचा वेढा आहे, दळवींचा वेढा आहे, मराठा सरदारांचा वेढा आहे. लक्षात ठेवा.
म्हणजे इकडून सुटल्यानंतर सुद्धा तेथे त्यांना पुन्हा एकदा लढाई करावी लागलेली आहे आणि त्यामध्ये वेळ गेलेला आहे. म्हणजे मरणारांची मांदियाळी निर्माण केली आणि मरणारांची मांदियाळी निर्माण करणारा जगाच्या पाठीवरचा एकच राजा आहे आणि तो राजा म्हणजे शिवाजी राजा आहे. आणि ज्या वेळेला आपण ही गोष्ट पाहतो त्यावेळेला आपल्या एक बाब आवर्जून लक्षात आली पाहिजे की जो बेस आहे, तो बेस कुठे आहे? तर तो बेस शिक्षणामध्ये आहे. आता कोणी म्हणतं शिवाजी महाराज शिकलेले होते, शिक्षित होते की अशिक्षित होते? मला या ठिकाणी मला माहिती आहे की आपण जे सर्व लोक या ठिकाणी हे जे व्याख्यान ऐकता आहात, आपला इंटेलिजंट कोशंट हा अत्यंत हाय आहे, म्हणून मी प्रचारकी भाषेमध्ये बोलत नाही. मी एक विचार या ठिकाणी मांडतो आहे. शिवभारत हे कवींद्र परमानंदानं लिहिलेलं, शिवरायांच्या आदेशानुसार लिहिलेलं शिवचरित्र आहे आणि नाव त्याला शिवभारत दिलेलं आहे. आणि शिवाजीराजांनी सांगितलं होतं की हे बुद्धिमंता, माझ्या प्रख्यात आजोबा मालोजी राजे यांच्यापासून तू या कथेचं, महनीय कथेचं निरूपण कर. त्या शिवभारतमध्ये कवींद्र परमानंद असं लिहितो की जेव्हा शिवराय 7 वर्षाचे झाले तेव्हा आपला हा पुत्र, तेजस्वी पुत्र आणि ओजस्वी पुत्र लिपी शिकण्यास लायक झालेला आहे. त्यावेळेला त्यांना शिकवण्याची, शिक्षणाची व्यवस्था शहाजीराजांनी आणि जिजाऊंनी करून दिली. मग आता गुरुचा प्रश्न आला. मग येथे त्याने तो एक शब्द वापरलेला आहे परमानंदाने. तो शब्द आहे गुरुवह. गुरुवह हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे तो टीचर्स या अर्थानं आहे. प्लुरल आहे, प्लुरल. टीचर्स म्हणजे कोणी, देर वॉज नो वन स्पेसिफिक टीचर और स्पिरिच्युअल टीचर. देर वेर मेनी टीचर्स अँड दोज वेर सॅलरी टीचर्स. पेमेंट्स वेअर गिव्हन टू देम बाय शहाजीराजे. म्हणजे शहाजीराजांनी ते त्यांना वेतन देऊन ते या ठिकाणी शिकवायचं काम करायचे. आणि ते शहाजीराजांची जी दूरदृष्टी आहे ती काय आहे की कुणासोबत शिकवायचं? तर मंत्र्यांच्या मुलासोबत शिकवायचं. याचे 2 फायदे की मंत्री हे आपल्याशी एकनिष्ठ राहतील आणि मंत्र्यांची मुलं शिवबांशी एकनिष्ठ राहतील. आणि पुन्हा परमानंद असं म्हणतोय की शिवरायांना सर्व ज्ञान भांडारांचं जे प्रवेशद्वार आहेत ते म्हणजे लिपी, ती लिपी शिकवायची सुरुवात केली. तर परमानंद असं म्हणतो की शिवरायांना गुरुजी एक वर्ण शिकवत असताना शिवरायांना दुसरा वर्ण येत असे. तुम्ही म्हणाल सर आता अतिशयोक्ती होते, एक वर्ण शिकवत असताना दुसरा वर्ण कस काय यायचा? तर त्याचं स्पष्टीकरण असं आहे, आजच्या परिस्थितीत आपण जर आजच्या अनुषंगानं जर बघितलं तर विद्यार्थी शाळेत जातो, शिक्षक त्याला शिकवतो, शिकवल्यानंतर त्याचा असाइनमेंट त्याला देतो, तो विद्यार्थी असाइनमेंट करून दुसऱ्या दिवशी शाळेत जातो आणि पुन्हा गुरुजी पुढचा तास किंवा पुढचा टॉपिक त्याला शिकवतात. हा जर पारंपरिक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला वाटते की परमानंद येथे अतिशयोक्ती करतोय. पण तसं नाही. व्हायचं काय? गुरुजी गेल्यानंतर शिवरायांची उत्सुकता चाळवली जायची आणि ते जिजाऊंजवळ बसायचे, शहाजीराजांजवळ बसायचे आणि पुढचा वर्ण काय आहे हे त्यांच्याकडून शिकून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी तो गुरुजींना ते दाखवायचे आणि मग गुरुजी प्रचंड खुश व्हायचे. आणि गुरुजी प्रचंड खुश झाल्यानंतर त्यांच्या लक्षात यायचं की हा ओजस्वी मुलगा, ज्याचे उच्चार अतिशय स्पष्ट आहेत, तो इतरांपेक्षा प्रचंड बुद्धिमान आहे. अशा पद्धतीने शिकवलं स्वतः शहाजीराजांनीही आणि जिजाऊंनी. वय वर्ष 7 ते 11 ते तेथे होते. आणि आणखी एक दुसरा उल्लेख या ठिकाणी परमानंदाने एक शब्द वापरलेला आहे. ह्या गुरुजींसाठी श्रेयंत हा शब्द वापरलेला आहे. श्रेयंत. श्रेयंत म्हणजे शहाजीराजांकडे आश्रयाला असलेले. कुणी जर एखादा स्पिरिच्युअल जर टीचर असेल तर त्या स्पिरिच्युअल टीचरकडे विद्यार्थी शिकायला जात असतात. हा स्पिरिच्युअल टीचर कुणाकडे आश्रयाला नसतो. म्हणून श्रेयंत हा सुद्धा शब्द या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मला वाटतो आहे. म्हणजे कोणत्या एखाद्या स्पिरिच्युअल गुरुची
नामोल्लेख सुद्धा परमानंदानं केलेला नाही. आणि परमानंद हा शिवरायांचा समकालीन ब्राह्मण आहे, विद्वान आहे, पंडित आहे. मग स्पिरिच्युअल टीचर कोण म्हणून अनेकांनी अनेक पद्धतीनं आटापिटा केलेला आहे. परंतु मी जो थोडासा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्या अभंगांचं तंतोतंत पालन शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेलं आहे. संत तुकाराम असं म्हणतात, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, मेले जीत असो निजो निया जागे, जो 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 जे मागे ते देऊ, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हनुकाठी. काय अभंग आहे! तंतोतंत पालन केलंय शिवरायांनी. आणि पुढे संत तुकाराम असं म्हणतात, माय बापाहुनी बहु मायावंत, करू घातपात शत्रुहुनी. शिवराय तसेच आहेत ना. माय आणि बापावरून आई वडिलांपेक्षा जास्त दयाळू आहेत, मायाळू आहेत. आणि करू घातपात शत्रुहुनी. आणि घातपाताचा जर विचार केला तर शत्रूपेक्षा अधिक मोठ्या प्रकारचा घातपात आम्ही करूया. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. अमृताहून आम्ही गोड आहोत आणि विषापेक्षा सुद्धा कडू आहोत. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोडत त्याचे परी. म्हणजे हा जो अभंग आहे माझ्या काळजात कोरला गेलेला आहे. आणि शिवरायांनी अक्षरशः या अभंगाचं पालन त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. शिवराय हा विचार समजून घेताना जेव्हा पूर्ण तयारी केली, आता 7व्या वर्षी ते शिकलेत. काय शिकले? वर्ण शिकलेत, लिपी शिकले. हा, आणि लिपी नाही म्हटलंय बघा, लिपीशू म्हटलेलं आहे. लिपीशू म्हणजे अनेक लिपी, म्हणजेच अल्फाबेट्स, म्हणजे मुळाक्षरे. फक्त एकाच भाषेची शिकलेत असं नाही, तर लिपीशू असं म्हटलेलं आहे. म्हणून 3 पेक्षा अधिक भाषा शिवरायांना येत असाव्यात असा माझा 100% या ठिकाणी विश्वास आहे. आणि मग लिपी शिकले आणि नंतर शांत बसले असं होत नाही. 7व्या वर्षी लिपी शिकल्यानंतर 11 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते बंगळुरूला होते आणि म्हणून तेथे त्यांनी अध्ययन केलेलं आहे. ते अध्ययन सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. तो अभ्यास महत्वाचा आहे. आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांनी 12व्या वर्षी त्यांना पुण्याकडे पाठवलेलं आहे. आणि पुण्याकडे पाठवत असताना विचारच कोरलेला होता. काय म्हणून पाठवलेले आहेत? तर त्या ठिकाणी शिवरायांना पुण्य देशेश्वर म्हणून पाठवलेलं आहे. म्हणजे तेथे जहागीरदार म्हणून नाहीत, तर पुण्याचा अधिपती म्हणून पाठवलेलं आहे. अधिपती म्हणजे ते स्वतंत्र राज्य आहे. आणि तो विचार त्या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही पुण्य देशेश्वर आहात, तुम्ही अधिपती आहात. आणि जी वस्त्र दिलेली आहेत ती स्वतंत्र राजाची वस्त्र दिलेली आहे. भगवा दिलेला आहे तो त्यागाचं प्रतीक असलेला. राजमुद्रा दिलेली आहे, ती राजमुद्रेवरती अक्षरे काय आहेत? प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता, शाह सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते, वगैरे वगैरे. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी शाहपुत्र शिवाजीची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे. आणि एक शब्द वापरलाय, तो शब्द खूप महत्वाचा आहे. तो शब्द आहे सनई. शिवरायांना काय बनवून पाठवलं? तर सनई. आता यामध्ये स आणि नय असे 2 शब्द आहेत. आणि नय हा जो शब्द आहे त्या नयाचा अर्थ आहे राजनीती. आणि स म्हणजे निपुण, राजनीतीमध्ये निपुण असणारा. आणि राजनीतीमध्ये नीतिमत्ता हा बेस आहे. नीतिमत्ता हा बेस आहे. डॉक्टर आह साळुंखेंनी शिवराय शिक्षण आणि संस्कार या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की वामन शिवराम आपटे यांनी त्यांच्या संस्कृत इंटू इंग्लिश ग्रंथामध्ये नय या शब्दाचे जवळजवळ 25 अर्थ दिलेले आहेत. 25. आणि त्या सर्व अर्थांनी युक्त असे ते सनई. ते सनई बनवून पाठविलेलं आहे पुण्याला. आणि म्हणून हा विचार या ठिकाणी शिवरायांचं जेव्हा उत्तुंग उदात्त कर्तृत्व पाहतो तेव्हा जिजाऊंचे डोहाळे आपण पाहायला पाहिजेत. त्याच्यामध्ये तो विचार आहे. शहाजीराजांनी बंगळुरू येथे
स्वतःच्या निगराणीखाली सॅलरी टीचर्सच्या माध्यमातून त्यांना जे शिकवलेलं आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि तेथे या शिवरायांच्या विचारांचं मूळ आहे. 18 पगड जातीतले मावळे एकत्र झालेत ना. अफजल खानाच्या वेळेला 300 पठाण आले होते. हे एकत्र का आलेत? तर शिवराय हे कुणीतरी आपल्यातले त्यांना वाटलेले आहेत आणि म्हणून ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि आणखी परमानंदांचा विषय निघाला म्हणून सांगतोय की परमानंदानं एक शब्दाचा प्रयोग केलेला आहे. तो असं म्हणतोय, अफजल खानाशी लढताना किंवा एकूणच सगळीकडे लढताना शिवराय कसे लढलेले आहेत, तर अनल्पधी शिवराय, अनल्पधी शिवराय म्हटलेलं आहे. अनल्पधी शिवराय बुद्धीने लढलेत. अनल्पधी मधील धी म्हणजे बुद्धी आणि अनल्प म्हणजे अनंत. शिवरायांकडे ती अनंत होती. आणि या ठिकाणी युनिकनेस महत्वाचा आहे. डिसले गुरुजींनाच ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला, तो त्यांच्या युनिकनेस मुळे मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नॉलेज म्हणजे ज्ञानाचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण पाहतो आहे. तो त्यांच्या लायब्ररीमध्ये बसण्याच्या युनिकनेस मुळे मिळालेला आहे. तर हा जो युनिकनेस आहे तो युनिकनेस बुद्धीतून येत असतो, तो चिंतनातून येत असतो, तो ध्यानातून येत असतो आणि तो युनिकनेस शिवरायांच्या चिंतनातून आणि ध्यानातून बाहेर आलेला आहे. एकदा जी युक्ती वापरली रे वापरली की ती पुन्हा कधी वापरलेली नाही. खरं तर माणसाचा स्वभाव केव्हा कळत असतो? ज्या वेळेला त्याच्याकडे सत्तासूत्रे असतात तेव्हा कळत असतो. उपभोग शून्य स्वामी शिवराय या राज्याचे कोण आहेत? तर उपभोग शून्य स्वामी आहेत. आणि प्रत्येकाला वाटतंय की ते राज्य माझं आहे. आणि आणखी विचार कुठे आहे शिवरायांचा? तर तो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आहे. कारण एक स्पष्ट आदेश होता शिवरायांचा की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला नि भाजीच्या देठालाही हात लावू नका. जेव्हा केव्हा एखाद्या मोहिमेवरती जाल, कुठे मुक्काम जर असेल, तर रात्रीच्या वेळेला जी पणती तेवत असेल ती पणती विझवून झोपा. कारण तेलाच्या आशेने एखादा उंदीर येईल आणि तो उंदीर ती पेटती वात घेऊन इकडे तिकडे जाईल, ती गंजी पेट घेईल आणि गंजी पेट घेतली म्हणजे जनावरांचं वैरण संपुष्टात येईल आणि त्यामुळं कित्येक जनावरं भुकी मरतील आणि ती जनावरं भुकी मेल्यामुळं त्याचं पातक माझ्यावरती येईल आणि नंतर मी तुमच्या गर्दना जरी उडवल्या तरी झालेलं पातक भरून निघणार नाही. इतका सूक्ष्म हा विचार आहे. आणि आणखी काय सांगितले की जर लाकूड फाटा पाहिजे असेल तर तो लाकूड फाटा काय करा? वाळलेला घ्या. तोही शेतकऱ्याला विचारून घ्या. तोही शेतकऱ्याला फक्त विचारून नाही, त्याची किंमत ठरवून घ्या. आणि अगोदरच्या टोळ झुंडी यायच्यात सैनिकांच्या, उभ्या पिकातनं जायच्यात, विचारणं नाही, काय नाही, तेरी बी चूप मेरी बी चूप. म्हणजे जर कुंपणच जर शेत खायला लागलं तर न्याय कुणाकडे मागणार? आणि शिवरायांच्या अगोदरची जी पद्धत होती महसुलाची, ती होती 1/6 खर्च वजा जाता 1/6. शिवरायांनी ती पद्धत बदलली आणि 1/4 केली, खर्च वजा न जाता. तरीही जनतेनं मोठ्या आनंदानं ती दिली. कारण त्यांना माहित होतं की हा जो महसूल जातो आहे तो पुन्हा आपल्यासाठीच वापरला जातो आहे. म्हणजे वेतनदारी पद्धत त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली, वतनदारी बंद केली. म्हणजे पाटील, मनसबदार, जहागीरदार, देशमुख, सरदेसाई हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी कारभार चालवायचे. म्हणजे जनतेशी संबंध यांचा असायचा. हे लुटायचे आणि हे नंतर सुभेदाराकडे द्यायचे आणि सुभेदार नंतर राजाकडे द्यायचा जो काही महसूल असेल तो. ही पद्धत त्यांनी बंद केली. म्हणून शिवरायांना जो जास्तीचा त्रास झालेला आहे तो स्वकीयांकडून खूप त्रास झालेला आहे आणि त्यातील काही तर अगदी रक्तमांसाची होती. कारण हा क्रांतिकारी विचार होता, तो विचार पटला नाही ना लोकांना. कारण क्रांतिकारी विचार पटणं ही खूप वेगळी गोष्ट असते. आणि म्हणूनच शिवरायांचा हे हिमालयासारखं उत्तुंग आणि उदात्त नेतृत्व समजून घेत असताना
त्यांच्या विचाराच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. आजही कोणताही राजकीय पक्ष असेल तर तो त्यांच्या नावाशिवाय पुढं जात नाही, कारण तो विचार महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी मी मातंग साहित्य परिषद पुणे आणि दलित स्वयंसेवक संघाच्या पेजवरनं बोलत असताना मला आणखी सांगायला या ठिकाणी आवडेल की आपला हा जो महाराष्ट्रीयन समाज आहे तो अंधश्रद्धेमुळं खूप मागं पडतो आहे. म्हणजे अंधश्रद्धेमुळं खरं काय आणि खोटं काय याचा उमज त्याला होत नाहीये. शिवरायांनी 361 किल्ले घेतलेत. मला वाटत नाही की एखाद्या किल्ल्यावरती त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली असेल. शिवरायांच्या बहुतांश लढाया ह्या ज्या होत्या त्या अमावस्येच्या दिवशी होत्या, कारण काळी कुठ्ठा अंधार असायचा आणि आपण अमावस्येला अशुभ समजतो आहे. त्यानंतर जेव्हा राजाराम महाराजांचा जन्म झाला तर राजाराम महाराज पालथे जन्माला आले आणि खबऱ्या आला आणि खबऱ्यानं सांगितलंय की राजकुमार जन्माला आलेत. पण राजकुमार जन्माला आले ही तर आनंदाची बातमी आहे, परंतु खबऱ्याचा चेहरा उदास दिसला. तेव्हा शिवरायांनी विचारलं, ही तर आनंदाची बातमी आहे, चेहरा का पडला? त्यावेळेला खबऱ्या म्हणाला की राजकुमार हे पालथे जन्माला आले. तत्क्षणी शिवराय उद्गारलेत की ज्या अर्थी महाराज पालथे जन्माला आलेत, बाळराजे पालथे जन्माला आलेत, त्यामुळे ते मोगलशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. हा क्रांतिकारी विचार, अंधश्रद्धेच्या विरुद्ध असलेला विचार तुम्ही आणि आम्ही समजून घ्यायला हवा. हो, शिवराय हिंदू होते, त्या धर्मावरती त्यांची निष्ठा होती, भोसल्यांचं कुलदैवत ते मानत होते, परंतु श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. ह्या अंधश्रद्धेला त्यांनी कधीही खतपाणी घातलेलं नाही. आणि म्हणूनच या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजेत. शिवराय हा एक मोठा क्रांतिकारी विचार आहे. जगामध्ये जेव्हा जेव्हा राजांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा शिवरायांचं नाव हे अग्रभागी असतं. 3 दशकं होऊन गेलीत, 3000 दशकं होतील, परंतु शिवरायांचं नाव अग्रभागी असणारच आहे. प्रांत फार मोठा नव्हता, तो छोटा होता, परंतु जो विचार दिला. शिवरायांच्या अगोदर छत्रपती किती झालेत? कुणीच नाही. शिवरायांच्या नंतर संभाजीराजे झालेत. पण छत्रपती म्हणजे नेमकं काय? शिवरायांच्या अगोदर राजा होणं म्हणजेच राजपूत राजेही भरपूर झाले होते, परंतु कुणी राज्याभिषेक करून घेतला नाही. यांनीच का केला? तर स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करायची होती जनतेमध्ये, रयतेमध्ये, आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. खरं तर हा विचार खूप मोठा आहे, तो एका तासामध्ये समजून घेणं शक्य नाही. आणि म्हणूनच पूर्णपणे आपण शिवराय समजून घेताना त्यांच्यानंतरचे झालेले जे महामानव आहेत ते महामानव सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. प्रेरणा त्या महामानवांना शिवरायांपासून मिळालेली आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनीही मासा पाणी खेळ गुरु कोण त्याचा पोवाडा गातो भोसल्यांचा, शिवाजी भोसल्यांचा, ती प्रेरणा आहे. सुभाषचंद्र बोस जेव्हा जेव्हा सैनिकांना प्रेरणा द्यायची असेल तेव्हा तेव्हा फक्त एका मंत्राचं उच्चारण करत असत. तो मंत्र म्हणजे ओम भट स्वाहा नव्हता. तो मंत्र होता 3 अक्षराचा, एका शब्दाचा. तो मंत्र म्हणजे शिवाजी, शिवाजी आणि फक्त शिवाजी. ज्या वेळेला भगतसिंहांना विचारलं गेलं तुमची प्रेरणा कोण, त्यावेळेला सुद्धा भगतसिंहांनी सांगितलं की क्रांतीच्या ज्वाला तुम्हाला जरी वाटत असेल की आमच्या मनामध्ये तेवत आहेत, परंतु त्या क्रांतीच्या ज्वाला आमच्या मनामध्ये जर कोणी तेवत ठेवले असेल तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवत ठेवलेले आहेत. हा जो पाढा आहे, हा पाढा अगदी प्रबोधनकारांपर्यंत येऊन ठेपतो आहे, अगदी तुमच्या आमच्यापर्यंत येऊन ठेपतो आहे. ही प्रेरणा आहे. ही प्रेरणा त्या विचारातनं या ठिकाणी मिळालेली आहे. मला या ठिकाणी निश्चितच आनंद होतोय की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, असं आवाहन घालणारी मावळे या ठिकाणी आहेत. कारण का जन्माला या, तर केवळ राजे जन्माला येऊन चालणार नाहीत, तर राजांचा विचार घेऊन येणारे राजे जन्माला यायला पाहिजे.
परंतु ते राजे जन्माला येण्यासाठी अगोदर जिजाऊ जन्माला यायला पाहिजेत. परंतु त्या जिजाऊ जन्माला येतील कशा? त्या डॉक्टरची कैची आणि आमची मानसिकता गर्भातच त्या जिजाऊचा खून करते आहे. म्हणून जिजाऊ जन्माला येणार नाहीत आणि म्हणून राजे सुद्धा जन्माला येणार नाहीत. परंतु राजांना जन्माला यायची गरजच काय? 50 वर्षात 50,000 वर्षामध्ये करता येणार नाही एवढं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, वक्तृत्व त्यांच्या व्यक्तित्वानं व्यक्त केलेलं आहे. गरज आहे ठिकठिकाणी त्या विचारांचा जागर होण्याची, आणि तो विचारांचा जागर करण्याची संधी मला या मातंग साहित्य परिषद पुणे आणि दलित स्वयंसेवक संघ पुणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. खरोखर जर पालन केलेलं असेल तर अगदी शेवटच्या एका तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगतो शिवरायांनी, कारण ती आज गरज आहे, म्हणून थांबताना पुन्हा एक गिअर टाकतो. आणि म्हणजे एखादी वात जेव्हा विजते तेव्हा ती फडफडते ना, तसा मी फडफडतो आणि नंतर थांबतो आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. या अभंगाचं सुद्धा 100% इम्प्लिमेंटेशन, 100% ऍप्लिकेशन शिवरायांनी केलेलं आहे. बंगळुरूवरून आले शहाजीराजे, तेव्हा अनवाणी पायानं सामोरे गेलेत, बेधुंद होऊन नाचलेत, अनवाणी पायाने पालखीला खांदा दिलात आणि स्वागत केलंय महाराजांचं. जेव्हा महाराज गेलेत, ज्या वेळेला जिजाऊ साहेबांना नैराश्य आलं, त्यावेळेला जिथे कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्या एकत्र येतात महाबळेश्वरला, तेथे जिजाऊंची सुवर्ण तुला केली. आणि तेथे सुवर्ण तुला करताना जिजाऊ साहेब म्हणाला की धन्य झाली कूस माझी तुझ्यासारखं पोर माझ्या कुशीत जन्माला आलं. आणि शिवराय उद्गारले की आम्ही कसली कूस धन्य करतोय. म्हणजे ज्या मातेची पूजा हिरे माणिक मोत्यांनी करायची, ज्या मातेची तुला हिरे माणिक मोत्यांनी करायची, त्या मातेची तुला सोन्यानं करतो. म्हणजे हे मातृप्रेम आणि हे पितृप्रेम तुम्ही आम्ही आपल्या आईवडिलांविषयी दाखवायची गरज आहे. नाहीतर बाहेर गप्पा वेगळ्या असतात आणि आईवडील बाजूच्या सपरीत असतात, किंवा घरामध्येच एक वेगळी रूम त्यांना काढून दिलेली असते, त्यांच्याकडे पाहायला वेळ नसतो. आणि शिवराय हा विचार समजून घेत असताना सर्वच माझं मनोगत, माझं व्याख्यान किंवा माझा संवाद आहे, हा संवाद विसरला तरी चालेल, परंतु आईवडिलांकडे शिवरायांप्रमाणे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच मातंग साहित्य परिषद पुणे आणि दलित स्वयंसेवक संघानं फेसबुक लाईव्हचा हा जो शिवजन्मोत्सवाचा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, तो निश्चितच सफल झाला असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि आपण शिवरायांकडनं तो मातृप्रेमाचा धडा घेऊया, तो पितृप्रेमाचा धडा घेऊया. या ठिकाणी मी थांबतो आहे. पुनश्च मातंग साहित्य परिषद पुणे आणि दलित स्वयंसेवक संघ पुणे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, म्हणजे समाजासाठी जगणारे, समाजामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा घडवून आणणारे दादासाहेबजी सोनवणे आणि आमचे आदरणीय स्नेही माननीय प्राध्यापक डॉक्टर अंबादासजी सगट जरी निवृत्त झालेले असले तरी सुद्धा समाजासाठी 24 तास काम करतात. मी तर सरांना नेहमी म्हणत असतो की तुमच्याकडे पाहून आम्हाला ऊर्जा मिळते आहे. कारण का की रिटायर झाल्यानंतर संध्याकाळचे 4 वाजायची वाट पाहत असतात व्यक्ती आणि 4 वाजता फिरायला निघतात. परंतु अंबादास सगट सर सकाळी 4 वाजता उठतात आणि समाजाच्या प्रबोधनाचा ध्यास घेतला आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत घेत राहतील असे आमच्यासाठी ऊर्जादायी असे ते व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलीत. माननीय धनंजयजी भिसे सर, आपण मला टेक्निकल सपोर्ट केला आणि त्यामुळं हे शिवजन्मोत्सवाचं व्याख्यान या ठिकाणी लाईव्ह मला देता आलं. आपणा सर्वांना खूप खूप शिवधन्यवाद देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय लहूजी.